महालक्ष्मी नमस्तुभ्यं नमस्तुभ्यं सुरेश्वरी हरिप्रिये नमस्तुभ्यं दयानिधे। शुक्रवार देवीचा वार, मंगळवार देवीचा वार आणि नाहीतर प्रत्येक वार प्रत्येक देवाचा असं आपण म्हटलं तरी काहीच हरकत नाहीये। रोज आपल्याला असं वाटतं की आपण महालक्ष्मीची काहीतरी वैभवलक्ष्मीची काहीतरी आराधना करावी, प्रार्थना करावी, काहीतरी म्हणावं स्तोत्र श्लोक। इतका सगळ्या आपल्या बिझी रुटीनमध्ये प्रत्येकाला वेळ मिळतो असं नाही, किंवा वेळ मिळाला तर बरोबर उच्चार करून ते म्हणणं शक्य असतं असं नाही, कारण की प्रत्येक स्तोत्राचे श्लोकाचे उच्चार व्यवस्थित होणं हे खूप गरजेचं असतं, कारण त्याशिवाय त्याचं फळ मिळत नाही। म्हणूनच आता तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला जो श्लोक ऐकला तो अतिशय म्हणायला सोपा आहे। तुम्ही पॉज करून माझा ऐका, शांतपणे लिहून घ्या। अत्यंत 2 ओळीचा सोपा श्लोक आहे, जो तुम्ही सकाळी संध्याकाळी जितक्या वेळेला पाहिजे तितक्या वेळेला म्हणू शकता। श्लोकाचा अर्थ काय आहे तर ह्याच्यामध्ये महालक्ष्मीच्या वेगवेगळ्या रूपांचं वर्णन केलेलं आहे। महालक्ष्मी, हरिप्रिया, दयानिधी, सुरेश्वरी अशी खूप सारी महालक्ष्मीची नावं आहेत। तर ही सर्व नावं घेऊन तिची स्तुती केलेली आहे, तिला वंदन केलेलं आहे आणि तिला सांगितलेलं आहे की माझ्या आयुष्यामध्ये उत्तम असं काही कार्य घडू दे आणि माझ्याकडे भरपूर भरभराट येऊ दे, माझ्याकडे तुझं लक्ष असू दे आणि माझ्यावर तुझी कृपादृष्टी असू दे। तर असे छोटे छोटे श्लोक मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि ह्याच्यातून आपण छोट्या छोट्या मार्गातून कशा पद्धतीने आपल्या मनाचं आणि आपल्या शरीराचं छान नियोजन करू शकतो आणि पॉझिटिव्हिटीने राहू शकतो, हे सगळं काही आपण ह्या चॅनलमध्ये बघणार आहोत। त्याच्यामुळे जर तुम्हाला हे सगळं आवडत असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जे जे आवडेल त्याला लाईक करा, अनेक लोकांपर्यंत शेअर करा आणि कमेंट करून तुम्हाला अजून काय काय बघायला आणि ऐकायला आवडेल हे देखील मला नक्की कळवा। पुन्हा भेटूया